तर मंडळी, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. कसं आहे, आपल्या देशाची परिस्थिती काय झाली आहे आणि देशात काय चालू आहे ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच आहे. पण ह्याला कारणीभूत कोण? तर आपणच ह्या मंत्रींना निवडून आणतो वोटिंगने. त्यानंतरच गव्हर्मेंट फॉर्म होते. आणि दुसरी चूक कोणाची? तर कार्यकर्त्यांची. कारण हे कार्यकर्ते काय करतात, तर नेत्यांना मोठं दाखवायचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्यांना ना नेते मंत्री संत्री जॉब देवो न देवो, पण तरीही त्यांच्या मागून गुलामी करत हे फिरत असतात. म्हणजे नेत्याने ना जरा थोडकी 100 रुपयाची जरी मदत केली ना की त्याचे बॅनर होतात. आता हे मंत्री संत्री कोण आहेत किंवा ह्यांचं काम काय? तर सामान्य माणूस सगळीकडे जाऊ शकत नाही, सगळी कामं करू शकत नाही, म्हणून एक नेमलेला प्रतिनिधी, रिप्रेझेंटेटिव्ह, बाकी काहीच नाही आहे. तर या नेत्यांचं काम काय आहे? तर आपल्या देशाला कसं पुढे नेता येईल, कसं प्रगत करता येईल, हे त्यांचं काम आहे. पण हे नेते काय करतात? आता तुम्हीच मला सांगा. देशात रस्ते होतात, ब्रिज होतात, मोठे मोठे प्रकल्प येतात, मोठे प्रोजेक्ट होतात. तर ह्या नेत्यांचं नाव कशासाठी? ह्या प्रोजेक्टमागे पैसा कोणाचा आहे? तर आपल्या सामान्य माणसांचा. हे कोणालाच कळत नाही आहे. पण ह्या प्रोजेक्टना नाव कोणाचं दिलं जातं? तर नेत्यांचं, मंत्री संत्र्यांचं. आणि हे कार्यकर्ते काय करतात? त्याच्यात भर पाडतात. साधी कोणत्या गावात ना क्रिकेटची मॅच भरवली ना तर 100 रुपये पण देणगी देत नाहीत हे. आणि ह्यांचे कार्यकर्ते दारोदारी घरोघरी फिरत असतात. कशासाठी? तर पैसे मागायला. का तुमचे मंत्री एक मॅच भरवू शकत नाही? तरीही आज त्यांची वाहवा होते. कोण करतं? आपणच सामान्य माणूस. आपण सामान्य माणूस ना ह्या सगळ्यांना एवढं डोक्यावर चढवून ठेवलं आहे, एवढं इम्पॉर्टन्स दिलं आहे की त्याच्यामुळे त्यांची ही आज मजाल झालेली आहे. देशाची प्रगती करणं, देशात चांगले चांगले प्रकल्प आणणं हे त्यांचं कामच आहे. पण हे काम होतं कोणाच्या पैशातून? तर आपल्या सर्वसामान्य माणसांच्या पैशातून. मग आज त्यांची एवढी वावा का होते? आज एक मंत्री किंवा नेता सांगा, जो स्वतःच्या पैशातून, खर्चातून देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी काम करतो आहे. नाही मिळणार.